मध्ये सांगा तुमची उत्तर. मॅथ्स क्लब नाही आज, रॉंग आन्सर. नो, मी मॅथ्स क्लब नाही घेणार आहे आज. मूल्य. ओके. हा, युट्यूब लिंक सुरू झाली का? यूट्यूब लाइव लिंक संगीता मैम स्टार्ट कर रहे हैं. संगीता मैम यूट्यूब लाइव लिंक स्टार्ट कर दिया आपने? हाँ, मैं सेंड कर रही हूँ. नहीं, लिंक नहीं भेजोगे तो भी चलेगा. आपने लिंक ऑलरेडी भेजी हुई है, सिर्फ वहां से स्टार्ट कर दो. हाँ, स्ट्रीम स्टार्ट कर दिया है. अब पूजा मैम नहीं कर पाएंगे, मुझे करना होगा. हाँ, आपको ही करना पड़ेगा. यस, वो स्टार्ट कर दो मैम, क्योंकि वहां से भी बच्चे. एक तो OBS में से स्टार्ट स्ट्रीमिंग ऑन कर दीजिए और फिर यूट्यूब के पेज में गो लाइव का बटन दबा दीजिए. 2 चीजें करनी है आपको. येस, माइंडफुलनेस, मूल्य शिक्षण आणि सजगता, एज्युकेशन अँड माइंडफुलनेस, व्हॅल्यू एज्युकेशन अँड माइंडफुलनेस, मूल्य शिक्षण, नॉलेज अँड स्किल्स, सजगता. ओके ओके, व्हेरी गुड. सो तुमच्यापैकी काही जणांनी एकदम बरोबर उत्तर दिलंय. आज आपण माइंडफुलनेस बद्दल क्लास करणार. पण माइंडफुलनेस म्हणजे काय आहे हे सगळं आपण बघणार आहोत. पण त्याच्या आधी माइंडफुलनेस हा जो शब्द आहे ह्याच्यामध्येच एक शब्द दडलेला आहे, माइंड. माइंड म्हणजे काय? आपलं मन, राईट? तर आजचा जो आपला क्लास असणार आहे तो खास करून फक्त आपल्या मनावर आधारित आहे. ठीक आहे. आपण रोज ही गोष्ट लक्ष देऊन ऐका मुलांनो, थोडा वेळ चॅट बॉक्स थांबवा. ठीक आहे. आपण रोज दैनंदिन जीवनामध्ये बाहेरच्या जगाबद्दलच 24 तास विचार करत असतो. ठीक आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्या मनामध्ये काय काय विचार चालू असतात बघा. की मला शाळेत जायचंय, मला आंघोळ करायची, मला नाश्ता करायचा आहे, मग दुपारी जेवण जेवायचंय, मग अमुक होमवर्क राहिलेला आहे ना, हा प्रोजेक्ट दिलेला आहे शाळेमध्ये, त्याच्यानंतर अमुक अमुक सेलिब्रेशन आहे आता 4 दिवसांनी, कपडे खरेदीला संध्याकाळी आईसोबत बाजारात जायचं आहे, भाजी खरेदीला जायचं आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करत असतो. आणि मग रात्री आज जेवायला काय बनवलंय मम्मीनी चमचमीत, अशा सगळ्या गोष्टींचा आपण विचार करत असतो. आणि मग परीक्षा जवळ आली की आपण कसला विचार करतो की कोणता कोणता अभ्यास बाकी आहे, बापरे एवढ्या सगळ्या विषयांचा अभ्यास बाकी आहे, आता मी कसं करू हे सगळं. आणि मग विशेष काही आपले सेलिब्रेशन्स असतात तेव्हा आपण तयार कसं व्हायचं, छान कोणता ड्रेस घालायचा, कोणता मेकअप करायचा, हे सगळे विचार करतो की नाही आपण? हो की नाही? कोण कोण करतं मला सांगा. हे असे सगळे विचार कोणाकोणाच्या मनात येतात. आणि मग परीक्षेमध्ये टेन्शन कोणाकोणाला येतं? परीक्षेच्या वेळेला टेन्शन कोणाकोणाला येतं? आणि मग अभ्यास करायला बसल्यावर असं कोणाकोणाला वाटतं की अरे अभ्यासाला टाइमच पुरत नाहीये बाबा, किती पण झालं तरी टाइम मॅनेजमेंट काय जमेच ना. असं कोणाला कोणाला वाटतं? तुमच्यापैकी काही काही जण थोडं थोडं टाइम मॅनेजमेंट शिकलेली आहेत है ना. संगीता मैम स्टार्ट नहीं हुआ है अभी तक यूट्यूब पे? हाँ, स्टार्ट नहीं हुआ है, मैंने स्टार्ट कर दिया है इधर. गो लाइव का बटन भी दबा दिया आपने? हाँ. ऐसा कैसे हो रहा है अभी? पूजा मॅम, तुम्ही एकदा संगीता मॅमला व्हिडिओ कॉल करून चेक करू शकाल? हाँ मैम, मैं संगीता मैम सोबत कॉलवर आहे. ओके ओके, ठीक है, डन डन. ओके, सो मैं क्लास फिर कॅरी ऑन करती हूँ. ठीक है. ओके. सो मुलांनो, आजचा जो आपला क्लास आहे तो आहे आपल्या मनाबद्दल. करो जरा अभी. हाँ मैम, आपका माइक म्यूट कर दीजिए संगीता मैम. हाँ ओके, थँक्यू मॅम. सो मी माझी स्क्रीन शेअर करते, तुम्हाला दिसते की नाही मला सांगा. यस, हाँ संगीता मैम स्ट्रीमिंग दिख रहा है, अभी आ रहा है, हो गया. ओके. सो आज आपण, जसं मी आता मगाशी बोलले की आपण सगळ्या गोष्टींबद्दल विचार करतो, पण ह्या सगळ्या गोष्टींबद्दल विचार कोण करत असतं? आपल्या मनाच्या द्वारे आपण विचार करत असतो, राईट?
तर आपण सगळ्या गोष्टींबद्दल विचार करतो, पण आपण आपल्या मनाबद्दल कधीच विचार करत नाही. तुम्ही कधी स्वतःच्या मनाबद्दल विचार केलाय का, की हे मन कसं असतं, हे कसं काम करतं, आणि या मनामध्ये विचार कुठून येतात, असं कधी विचार केलाय का तुम्ही? आणि मग हे जे मनामध्ये टेन्शन कुठून येतं, किंवा अचानक आपल्याला आनंद वाटायला लागतो एखाद्या दिवशी, अचानक एखाद्या दिवशी असं एकदमच उदास उदास वाटत असतं, असं का होतं, असं कधी विचार केलाय का तुम्ही? हा, काही जणांनी केलाय. येस, व्हेरी गुड. सो आज आपण आपल्या मनाला समजून घेणार. ओके, मेसेजेस आहेत. ओके, चॅट बॉक्स ऑफ ठेवूयात आपण थोडा वेळ. ठीक आहे, थोड्या वेळाने मला जेव्हा प्रश्न विचारायचे असतील तेव्हा त्यावेळेला मी चॅट बॉक्स ऑन करतो. ठीक आहे, आता सगळ्यांनी एकदम लक्ष देऊन ऐका. सो ओके, आता इथे पहिल्याच सुरुवातीलाच मला एक प्रश्न विचारायचा तुम्हाला सगळ्यांना. आधी नीट प्रश्न समजून घ्या, मग मी चॅट बॉक्स ऑन करते. ठीक आहे, प्रश्न असा आहे की तुमचं जे मन आहे, ठीक आहे, तुमच्या मनाच्या आतमध्ये जे वातावरण आहे आजचं, ते कशा पद्धतीचं आहे? इथे 5 ऑप्शन दिलेले आहेत. पहिल्या चित्रामध्ये तुम्हाला दिसतंय मोकळं आकाश आहे, पण त्याच्यामध्ये थोडे थोडे ढग आहेत. ओके, सो ते ढग म्हणजे तुमचे विचार असू शकतात असं आपण समजूयात. ठीक आहे, थोडे थोडे विचार झाले. दुसऱ्या चित्रामध्ये आहे आकाश एकदम क्लिअर आहे आणि त्याच्यामध्ये सूर्य चमकतोय, म्हणजे एकदम मनात काहीच टेन्शन नाही, सगळं क्लिअर आहे, आपल्याला काय करायचं. ही दुसरी अवस्था आहे मनाची. तिसरी अवस्था आहे पाऊस पडतो, रडायला येत आहे, खूप वाईट वाटतंय, असं होतंय का. चौथा आहे की वीज कडाडते, आज खूप राग आलाय कोणाचा तरी, कोणीतरी खूप त्रास दिलेला आहे, सो खूपच राग आलेला आहे आज मला, अशी कोणाची अवस्था असेल तर फोर्थ ऑप्शन. आणि 5वी अवस्था काळे काळे ढग आहेत, म्हणजे निगेटिव्ह विचार चालू आहेत, की असं खूप उदास वाटते आज, म्हणजे खूप चांगलं नाही वाटत आहे, काय हे माझ्या आयुष्यात काहीच नाही, असं कोणाला वाटतं. तर हे 5 ऑप्शन आहेत. आपण असं समजू हे 1 आहे, हे सेकंड वाला 2 आहे, थर्ड ह्याला 3 नंबर देऊ, चौथ्या वाल्याला 4 नंबर देऊ, आणि ह्याला 5 नंबर. ठीक आहे, तर तुम्ही नंबर टाका चॅटबॉक्स मध्ये की तुमच्या मनामध्ये आज ह्याच्यापैकी कोणतं वातावरण आहे. ठीक आहे, आपण नॉर्मली आकाशात वातावरण बघतो की आज कसं वातावरण आहे, आज ढगाळ वातावरण आहे, आज अमुक वातावरण आहे, पण आज आपण आपल्या मनाचं वातावरण चेक करूया की ह्या मनामध्ये आज काय चालू आहे. ठीक आहे, तुमच्या मनाचं वातावरण काय आहे मला 1 2 3 4 5 ऑप्शनच्या रूपामध्ये सांगा, मी चॅटबॉक्स ऑन करते. कम ऑन. ओहो, 2 5 4 वाले लोक आहेत. अरे वा. 1 वाले लोक आहेत. 1 2 4 1 2 4. ओके ओके, 2 2 2 2 2 2. बापरे बापरे, 2 वाले लोक खूपच आहेत, आणि 4 वाले लोक पण आहेत, आणि 5 वाले लोक आहेत. 3 वाला कोणच नाही म्हणजे आज कोणीच रडलेलं नाही. व्हेरी गुड, व्हेरी गुड. ओके, सो आजचा आपण वेदर रिपोर्ट चेक केलेला आहे आपल्या मनाचा. व्हेरी गुड. ओके, आता आपण स्टॉप करूया चॅटबॉक्स. ओके, कारण की नाही तर मग स्क्रीनवरती मुलांना सगळ्यांना ते चॅटचे मेसेजेस येत राहतात. आता बास करा मुलांना, पुरे करा. ओके, आता आपण पुढे जाऊया. ओके, सो आज आपण बोलणार आहोत आपल्या आतल्या जगाबद्दल. ठीक आहे, जसं की तुम्हाला आता अंदाज आलाच असेल की आपण बाहेरच्या जगाबद्दलच काहीच बोलणार नाही. आज आपण फक्त आतल्या जगामध्ये, आपल्या मनाच्या जगात काय काय चालू आहे, ठीक आहे, ते आज आपण बघणार आहोत. सो येस, मनाच्या जगात काय चालू आहे हे जाणून घेण्याआधी हे मन नक्की काय आहे, ठीक आहे, ह्याच्याबद्दल थोडीशी एकदम सोप्या भाषेत तुम्हाला माहिती सांगते. मन म्हणजे अशी शक्ती असते आपल्याला दिलेली, असं म्हणू शकतो की मानवाला ही एक देवाने दिलेली एक अशी शक्ती आहे जिच्याद्वारे आपण विचार बनवू शकतो. ठीक आहे, विचार करू शकतो, विचारांची रचना करू शकतो.
ठीक आहे, आपण आपले विचार स्वतः क्रिएट करू शकतो. ठीक आहे. सो असं समजू शकता तुम्ही की आपलं जे मन आहे ते एखाद्या फॅक्टरी सारखं आहे. ठीक आहे, जशी एखादी फॅक्टरी असते, तर समजा आता दुधाची फॅक्टरी असेल, म्हणजे दुधाची डेअरी असेल, तर त्याच्यातून आपल्याला काय मिळेल? दुधाचे पदार्थ, दूध, हेच सगळं मिळेल. इकडे आपल्याला तेल वगैरे मिळणार नाही, तिकडे फक्त दूध मिळेल. तसंच जर आपण बघितलं की मिठाईची एखादी फॅक्टरी असेल, मिठाईची किंवा काही चॉकलेटची फॅक्टरी असेल, येस, चॉकलेटची फॅक्टरी असेल, तर त्याच्यातून आपल्याला काय मिळेल? चॉकलेटच मिळेल. राईट. सो आपलं जे मन आहे ना, हे मन पण एक फॅक्टरी आहे असं आपण समजू. ठीक आहे, एक अशी फॅक्टरी ज्याच्यामध्ये विचार तयार होतात. ठीक आहे, मन हे एक अशा फॅक्टरी सारखं आहे ज्याच्यामध्ये विचार तयार होत असतात, आणि हे विचार 24 तास तयार होत असतात. तुम्ही कधी लक्ष देऊन बघा, आपलं जे मन असतं हे कधी विचार करणं बंदच करत नाही. असं कधी झालंय का की मनात विचारच येत नाहीयेत? कधीच नाही. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत, झोपेमध्ये पण आपण, स्वप्नामध्ये पण विचारच करत असतो, है ना? सो हे जे मन आहे ह्याचं मुख्य काम आहे विचार करत राहणे. हे त्याचं कामच आहे. ठीक आहे, ओके. आता मला ह्या प्रश्नाचं उत्तर द्या. इथे नीट लक्ष, माझा प्रश्न आधी नीट समजून घ्या. ठीक आहे, प्रश्न असा आहे की विचार, इमोशन्स म्हणजे भावना, इमोशन्स म्हणजे भावना, ठीक आहे, आणि रिॲक्शन, रिॲक्शन म्हणजे आपण बाहेर जे व्यक्त होतो. ठीक आहे, ह्या तिघांमध्ये काय रिलेशन आहे? काय ह्या तिघांमध्ये काहीतरी संबंध आहे. ठीक आहे, तर हा संबंध तुम्हाला ओळखता येतोय का मला बघायचं. ठीक आहे, आपले विचार, आपल्या भावना, आणि आपले जे रिॲक्शन्स असतात, म्हणजे बाहेर आपण एकदम आनंदी रिॲक्शन देतो, एकदम खुश असतो बाहेर, आपण म्हणजे आपल्या चेहऱ्यावरती आनंद दिसत असतो, किंवा आपल्याला खूप चिडचिड होत असते, जसं या चित्रात दाखवल्या हा माणूस, याच्या चेहऱ्यावरतीच कळून येतोय, है ना? तर ह्याच्यामध्ये ह्या तीन गोष्टींचा काय संबंध आहे आपापसामध्ये? पहिले तर आहे पण की नाही आहे? ठीक आहे, तर हे मला चॅट बॉक्स मध्ये सांगा. ओके, सगळेजण आहे आहे बोलतात. काय कनेक्शन आहे? कोण सांगू शकेल काय कनेक्शन आहे या तीन गोष्टींमध्ये? ओके, स्नेहलला ह्याचं उत्तर माहितीये, सो मी माईक ऑन करते, पण फक्त स्नेहल बोलेल. ठीक आहे, बाकी सगळेजण माईक ऑफ ठेवणार आहेत. ठीक आहे, ओके. स्नेहल, सांग तुझं उत्तर. येस मॅम, म्हणजे आपण जसा विचार करतो तसे आपले इमोशन्स बनतात, आणि जशा प्रकारे आपले इमोशन्स बनतात ना, तसे आपण रिॲक्ट करत जातो. म्हणजे जर आपण एखादा असा विचार केला की मी आज खूप आनंदी आहे, तर आपले इमोशन्स आजचे कसे आहेत? तर आनंदी. मग आपली रिॲक्शन पण आनंदीच असणार आहे. परफेक्ट, एकदम परफेक्ट उत्तर दिले स्नेहल. 100 पैकी 100 मार्क तुला. सो जसे आपले विचार असतील तसेच आपल्या मनामध्ये भावना येतात, आणि जशा भावना असतील तसेच आपले बाहेरचे रिॲक्शन्स असतील. ठीक आहे, एकदम सिंपल कनेक्शन आहे या तीन गोष्टींमध्ये. सो जर आपल्याला आपली जी रिॲक्शन आहे ह्याच्यामध्ये जर का काही गडबड असेल, म्हणजे
जर आपल्याला बाहेर सारखं सारखं रागवायची सवय असेल किंवा सारखं सारखं रडायची एखाद्याला सवय असते, काय काय मुलं असतात सारखी सारखी काही झालं की लगेच रडायला येतं त्यांना, तर रडणं किंवा राग दाखवणं ही रिॲक्शन झाली. ठीक आहे. सो जर आपल्याला आपले रिॲक्शन चेंज करायचे असेल तर आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला आपले थॉट्स चेंज करावे लागतील. नुसते इमोशन्स चेंज करून फायदा नाहीये, आपल्याला आपले थॉट्स चेंज करावे लागतील. थॉट्स चांगले झाले की ऑटोमॅटिकली म्हणजे आपल्याला आनंदी पॉझिटिव्ह थॉट्स क्रिएट करावे लागतील, राईट. आणि थॉट्स पॉझिटिव्ह झाले की ऑटोमॅटिक इमोशन्स पॉझिटिव्ह होतात. इमोशन्स पॉझिटिव्ह झाले की ऑटोमॅटिकली रिॲक्शन्स पण आपले चांगलेच येतात ना. तिथे मेहनत नाही करावी लागत, म्हणजे असं बाहेर दाखवावं नाही लागत की मी खूप खुश आहे आज. त्याच्यासाठी काही मेहनत नाही घ्यावी लागत, नॅचरली आपल्या चेहऱ्यावरती आनंद दिसतो. ठीक आहे. ओके, आता आपण पुढे जाऊया. सो आपलं जे मन आहे ना मुलांनो, तुम्ही ह्याला असं इमॅजिन करू शकता की आपलं जे मन आहे ते एखाद्या आकाशासारखं आहे. ठीक आहे. जसं आकाश आहे ते आपलं मन आहे फॉर एक्झाम्पल. आणि जे आपल्या मनामध्ये येणारे जे विचार आहेत ते कसे आहेत, ढगांसारखे आहेत. ठीक आहे. सो आपण की नाही ह्याच्यासाठी एक छोटीशी प्रॅक्टिस करूया, म्हणजे तुम्हाला कळेल की हे ढग, मी असं बोलते की मनामध्ये येणारे विचार ढगांसारखे आहेत, हे कसं काय शक्य आहे, कसं शक्य आहे. म्हणजे विचार तर येतात ते आपोआप येतात, तर ढग कसे काय झाले आता विचार, काही जणांना कन्फ्युजन झालं असेल. सो आपण काय करूया, आपण एक ऍक्टिव्हिटी करणार. ठीक आहे. पण त्याआधी ही गोष्ट समजून घ्या की जे आपले थॉट्स म्हणजे आपले जे विचार आहेत आणि ज्या आपल्या भावना आहेत या ढगांसारख्या असतात. जसं तुम्ही आकाशाचं जर कधी निरीक्षण केलं असेल तर आकाशामध्ये ढग येत असतात जात असतात, येत असतात जात असतात. आकाशामध्ये ढग कधी एका ठिकाणी, म्हणजे एकच ढग लहानपणापासून तुम्ही बघितलंय आकाशामध्ये एकाच जागी थांबलेला, असं कधीच नसेल झालेलं. ठीक आहे. तो एखादा ढग सुद्धा जास्तीत जास्त एक दिवसभर थांबत असेल माझ्या माहितीप्रमाणे, पण खूप जास्त काळ ढग नेचरच आहे की ते एका जागेवरून दुसऱ्या जागी जात राहत है ना. तसंच आपण जर आपल्या मनातल्या विचारांकडे जर बघितलं तर मनातले विचार एकसारखे कधीच राहत नाहीत, ते नेहमी चेंज होत असतात. कधी तुम्हाला टेन्शनवाले विचार येत असतात, कधी तुम्हाला खूपच आनंदाचे विचार येत असतात, पण ते विचार येतात जातात येतात जातात. ठीक आहे. बट तुमचं जे मन आहे ते कॉन्स्टंट आहे, त्या आकाशासारखं. आकाश जसं बेदाग आहे, त्याच्यावरती दाग नाहीये कुठलाच. मनामध्ये चांगले आणि वाईट विचार येऊ शकतात, पण त्याच्यामुळे मन चांगलं आहे किंवा मन वाईट आहे असं नाही होत. मन मन आहे, नॉर्मल येते. ठीक आहे. ओके, आपण एक ऍक्टिव्हिटी करूया, थॉट कॅचर. ठीक आहे. सो ह्याच्यासाठी सगळ्यांनी काय करायचंय, आपले डोळे बंद करा. ठीक आहे. सगळेजण रेडी आहे त्या ऍक्टिव्हिटीसाठी? मला हँड रेस करून सांगा. हँड रेस करा, सगळेजण रेडी आहेत? सगळ्यांचं लक्ष आहे माझ्या आवाजाकडे, तर हँड रेस करा सगळ्यांनी. 48 जणांनी हँड रेस केले, 50 जणांनी. ओके. 70 जण रेडी आहेत. ओके. युट्यूब वाली मुलं सुद्धा रेडी आहेत. ओ ग्रेट, युट्यूब वाले मुलं सुद्धा रेडी आहेत. युट्यूब मधल्या मुलांना मीटिंग मध्ये यायची किती इच्छा असेल, पण तुम्ही येऊ नाही शकत आहात. बट तुम्ही युट्यूब वरून सुद्धा ऐका, मी तिकडे सुद्धा तुमचे कमेंट्स ऐकेन. पूजा मॅम, तिकडे काही मुलांचे जर प्रश्न आले तर मला नक्की सांगा. हो मॅम, नक्की. ओके, थँक्यू मॅम. ओके, तर मुलांना आता आपल्याला काय करायचंय, नीट लक्ष देऊन ऐका. ठीक आहे. सगळ्यांनी पहिले तर ताट बसा, मांडी घालून एका जागी. ठीक आहे. मला सगळ्यांना, ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी कॅमेरा ऑन करा, मला बघायचं आहे तुम्हाला. ठीक आहे. तुमच्या समोर मोबाईल ठेवून द्या, कॅमेरा ऑन करा, व्यवस्थित मांडी घालून बसा आणि डोळे बंद करून बसा. आणि मी जे सांगते 2 मिनिटाची ऍक्टिव्हिटी, अजिबात तुम्हाला मी काय ध्यान तपस्या करायला नाही सांगत आहे. ठीक आहे. नॉर्मल ऍक्टिव्हिटी आहे ही.
ओके. पूजा मॅम, माझा आवाज येतोय तुम्हाला? हो मॅम येतोय. ओके ओके, ठीक आहे. सो आता आपल्याला काय करायचंय मुलांनो, डोळे बंद करा आणि आता फक्त बघा की तुमच्या मनामध्ये काय चालू आहे. एवढंच करायचंय, काहीच नाही करायचं जास्त. काय विचार येत आहेत आणि जात आहेत, फक्त बघा. ओके मुलांनो, तुम्ही डोळे उघडू शकता. आपली ऍक्टिव्हिटी झालेली आहे. एवढी छोटीशी ऍक्टिव्हिटी होती ही. ठीक आहे. आता मला तुम्ही सांगा, एक तर तुम्ही हे लिहू शकता किंवा मला चॅटबॉक्स मध्ये सांगा की कोणत्या प्रकारचे विचार तुमच्या मनामध्ये आता येत होते. मला चॅटबॉक्स मध्ये सांगा कोणत्या प्रकारचे विचार तुमच्या मनामध्ये येत होते. म्हणजे कसले विचार येत होते? शाळेबद्दल, सुट्टीबद्दल, पावसाबद्दल, थंडीबद्दल, आंब्यांचा विचार करत होतात का तुम्ही? कसले विचार येत होते तुमच्या मनात? हॉलिडे, स्टडी, पाऊस येईल का? हरिओम बोलतोय मी श्रीमंत झाला. वा, ओके, ग्रेट. ओके. अच्छा, तुमच्या मनामध्ये जे विचार येत होते ते भूतकाळाबद्दल होते, म्हणजे पास्ट बद्दल होते की फ्युचर बद्दल होते? अच्छा, पद्माकर नावाने जो जॉईन झाला विद्यार्थी, त्यांनी लिहून तो स्क्रीन शेअर करतोय. सो स्वीट बेटा. बेटा तू चॅट बॉक्स मध्ये सांग तू काय म्हणतेस, ठीक आहे? कारण की ना तुझी स्क्रीन क्लिअर दिसत नाहीये बेटा. ओके, व्हेरी गुड. फ्युचर बद्दल होते की पास्ट बद्दल होते? बरेच जण फ्युचरचा विचार करतायत. ओके. टुरिझम, ट्रिप, शाळा, ड्रीम्स. ओके. फ्युचर बद्दल, बापरे, एवढा फ्युचरचा विचार करता तुम्ही? वा 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 वा. म्हणजे व्हेरी गुड. वाटत होतं, चांगलं वाटत होतं की खराब वाटत होतं? म्हणजे चांगलं वाटत होतं की सॅड वाटत होतं की कसं वाटत होतं? प्रणव म्हणतं की मॅच कोण जिंकेल. ओके. स्नेहल विचार करते की खरंच मी एवढा विचार करते का, असं. अच्छा, असा विचार करत होती. ओके, हॅपी वाटतंय सगळ्यांना. ओके, सगळ्यांना हॅपी वाटतंय. व्हेरी गुड. हा, सुट्ट्या चालू आहेत ना, सुट्टी असल्यावरती काय सगळ्यांना हॅपीच वाटणार, कोणाला सॅड पायलला सॅड वाटतंय. ओ, सुनील वळवीला खराब वाटतंय. ओके, अच्छा, व्हेरी गुड. ठीक आहे. आता आपण काय करूयात माहितीये मुलांनो, एक छोटस 3 मिनिटांचं एक मेडिटेशन करणार आहोत आपण. ठीक आहे. त्या मेडिटेशन मध्ये काय करायचं ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे. तर तुम्ही रेडी आहात सगळेजण? कोण कोण रेडी आहे मला चॅटबॉक्स मध्ये सांगा किंवा हँड रेस करून सांगा. मी सगळ्यांचे हँड डाऊन करते पहिले. जर तुम्ही रेडी असाल तर चॅटबॉक्स मध्ये रेडी असं लिहा किंवा हँड रेस करा. दोन्हीपैकी काही एक करू शकता तुम्ही. जे लोक रेडी आहेत की आपण छोटस एक 3 मिनिटाचं मेडिटेशन करूयात, त्यांनी हँड रेस करा. अच्छा, ज्यांना मेडिटेशन काय आहे हे माहित नाहीये ना, त्यांच्यासाठी मी सांगते. काही जणांनी मेडिटेशन हा शब्द पहिल्यांदा ऐकला असेल. ध्यान हा शब्द सगळ्यांनी ऐकला असेल. ध्यान, तपस्या. पहिले पूर्वीचे लोक आपण बघायचो की जे ऋषी मुनी असायचे ते ध्यान करायचे, पण आपल्याला त्यांच्या एवढं अवघड ध्यान तपस्या नाही करायची. ठीक आहे. आपल्याला छोट्या मुलांसाठी जी इझीवाली तपस्या असते, तपस्या पण नाही, इझीवाला मेडिटेशन, ते करणार आहोत आपण.
आणि त्याच्यात तुम्हाला मजा येणार आहे, ठीक आहे, हे करताना. सो एक सेकंड. विचारांना ऑब्झर्व करणार आहोत, बघणार आहोत आपण, ठीक आहे. मी तुम्हाला सांगते हे कसं करायचंय. प्रेझेंट का नाही होतंय? अरे मला अजून कळालं नाहीये तुम्ही रेडी आहात की नाही. ओके, तुमचं चॅट बॉक्स मध्ये मला मेसेजेस दिसत नाहीयेत. मुलांना माझी सिस्टम हँग झाली आहे, 2 मिनिटं थांबा. मुलांनी सगळ्यांनी रेडी टाकले. मी अच्छा, सगळ्यांनी टाकलेलं आहे. ओ वाव, ग्रेट. म्हणजे मलाच दिसत नाही. हा हा, ओके, थँक्यू सो मच मॅम. माझी सिस्टम हँग झाली आहे थोडी. ओके, मी चॅटबॉक्स ऑफ करते म्हणजे. हा, ऑफ करा हा, थोड्या वेळासाठी. ओके ओके, ग्रेट. मुलांना मला समजलं तुम्ही रेडी आहात. सो मी माझा कॅमेरा ऑफ ठेवते कारण की सिस्टम हँग होते, पण सगळ्यांना माझा आवाज येतोय. हा, ओके. आता आपल्याला काय करायचंय की तुमच्या मनामध्ये जे विचार येत आहेत ना, डोळे बंद करून बसा सगळ्यांनी, ताट बसा, पाठीचा कणा एकदम स्ट्रेट. ओके. आणि तुमच्या मनात जे विचार आता येत आहेत असं इमॅजिन करा, असं व्हिज्युअलाइज करा की एक एक जो विचार येतोय तो एका साबणाच्या बबल सारखा आहे. बबल माहितीये तुम्हाला सगळ्यांना? बबल म्हणजे बुडबुडे, आपण जे साबणाचे बुडबुडे बनवतो ना, तुम्ही सगळ्यांनी केले असतील है ना. तर साबणाचे जे बबल्स बनवतो आपण, तर असं इमॅजिन करा की तो जो एक एक विचार तुमच्या मनात येतोय, एक एक विचार एकेका बबल सारखा आहे आणि तो येतोय आणि जातोय, येतोय जातोय. त्या विचाराला, कोणताही विचार, तो शाळेचा विचार असू देत किंवा तुमच्या भविष्याचा विचार असू देत किंवा तुमच्या परीक्षेचा विचार असू दे, कोणत्याही विचाराला पकडून नका ठेवू, त्या विचारासोबत वाहून नका जाऊ, त्या विचाराला येऊ दे आणि जाऊ दे. एक छानशी म्युझिक लावते तुमच्यासाठी. कोणत्याही विचाराला पकडून नका ठेवू, त्याला जाऊ द्यात. ओके, ग्रेट. सो एवढंच होतं, शॉर्टस, एकदम क्विक अँड इझी.
सो आता मला तुम्ही चॅट बॉक्स मध्ये सांगा मुलांना. सगळ्यांनी डोळे उघडा. ओके, आय एम बॅक. आय होप तुम्हाला सगळ्यांना मी दिसते. सो मला चॅट बॉक्स मध्ये सांगा की तुम्हाला तुमच्या कोणत्या टाईपचे विचार तुम्हाला दिसत होते ह्या वेळेला, आणि तुम्हाला ते विचार पकडून ठेवत, म्हणजे तुम्ही त्या विचारांना पकडून ठेवत होता. जसं की समजा आता शाळेचा विचार आला तर तुम्ही त्या शाळेबद्दलच विचार करत बसले. आता असं झालं की तुम्ही त्या विचाराला येऊन जाऊ दिलं की ठीक आहे, शाळेचं टेन्शन आहे ना, जाऊ दे, सोडून दे. असं कोणाकोणाला जमलं करायला? पूजा मॅम, प्लीज तुम्ही चॅट बॉक्स ऑन करू शकाल का? बिकॉज माझी सिस्टम हँग झाली परत. हॅलो पूजा मॅम. हा मॅम, केलंय. ओके, थँक्यू मॅम. ओके, मला म्हणजे काय, तुम्हाला जमलं? ओके ओके, मी क्वेश्चन नीट विचारते. प्रश्न असा आहे की तुम्ही तुमच्या विचारांना जाऊ देऊ शकत होतात की जे काय विचारत होते ठीक आहे, येत आहे जात आहे, ठीक आहे, हा विचार आहे ना, ठीक आहे, जाऊ दे जाऊ दे, असं कोणाकोणाला जमत होतं? तर जमत होतं तर येस टाका. होमवर्कचा विचार येत होता. ओके, खूप फटाफट तुमचे मेसेजेस येत आहेत. येस, बरेच जण येस बोलतात. तुम्हाला जमत होतं तुमच्या विचारांना जाऊन द्यायला. व्हेरी गुड. ओके, आणि कोणाकोणासोबत असं होत होतं की जो विचार आला तर त्याच विचारात तुम्ही वाहून गेलात? जसं की आता क्रिकेटचा विचार आला तर क्रिकेट बद्दलच विचार करत बसलात तुम्ही, असं झालं का? ओ माय गॉड, तुमच्या चॅटचं स्पीड खूप फास्ट आहे मुलांनो. मला वाचताच येत नाहीत तुमचे मेसेजेस. येस नो, येस नो, येस नो. युट्यूब वरची मुलं म्हणताय की मला नाही जमलं म्हणून त्याला ओके, विचारांना जाऊन नाही देता आलं. ओ नो प्रॉब्लेम बेटा. एका मुलाला स्कूलचा विचार येत होता. ओके ओके. एक ठीक म्हणतोय आहे. की त्याला जमलं जाऊन द्यायला. अरे वा, ग्रेट. ज्यांना ज्यांना जमलं त्यांच्यासाठी बिग क्लॅप्स. ओके, व्हेरी गुड. याचा अर्थ तुमच्या मनाची अवस्था खूप चांगली आहे मुलांनो. व्हेरी गुड. ठीक आहे, आणि असंच असायला पाहिजे. आपल्या मनातल्या विचारांना आपल्याला जाऊ देता यायला पाहिजे. म्हणजे एकाच विचारात आपण अडकून राहिलोय असं नाही झालं पाहिजे. ठीक आहे, होमवर्कचा विचार करत राहिलो तर होमवर्कचाच विचार करतोय, बाकीचं काय सुचेच ना त्यावेळेला काय करायचंय, असं नाही झालं पाहिजे. सो इट्स व्हेरी गुड. आणि तुम्ही आय थिंक अजून तुम्ही सगळे लहान आहात, सो तुम्हाला हे इझिली जमतंय बिकॉज तुमच्याकडे आता जबाबदारीची ओझी खूप कमी आहेत वयाच्या अनुसार, है ना? सो आणि तुम्ही आत्तापासूनच जर हे शिकलात की मनाला कसं कंट्रोलमध्ये ठेवायचं, तर मोठेपणी तर तुम्हाला हे अजिबात अवघड जाणार नाही. ठीक आहे, आमच्यासारखे लोक, आम्हाला आत्ता शिकावं लागतं मनाला कसं शांत ठेवायचं. ह्या सगळ्या गोष्टी आत्ता शिकाव्या लागतात. पण तुम्ही जर आत्तापासूनच शिकलात तर तुमचं मन शांत ठेवण्यासाठी तुम्हाला मोठं झाल्यावर जास्त मेहनत नाही घ्यावी लागणार. आणि त्याच्यामुळे तुमचं जे काम आहे, तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम कराल ते काम तुमचं खूप चांगलं होईल. ठीक आहे, येस, व्हेरी गुड. हा, आता हा एक महत्वाचा प्रश्न आहे अजून, की आज आपण जसं आपल्या विचारांना बघत होतो है ना, ते विचार येत होते जात होते, हे जेव्हा आपण बघत होतो, ही प्रोसेस जर आपण सारखी सारखी केली तर काय होईल असं तुम्हाला वाटतंय? वाव, तेजसने खूप छान लिहिलंय. मॅम, क्लाउड्स जसे स्मॉल अँड बिग असतात तसं मनाचे विचार लहान मोठे असतात. व्हेरी गुड, व्हेरी गुड तेजस. ओके,
ओके. सो तुम्हाला काय वाटतं की आपण आज जे विचारांना बघण्याची जी आपण आज प्रॅक्टिस केली आहे, हे जर आपण रोज केलं तर काय होईल? बौद्धवी म्हणते टेन्शन कमी होऊ शकतं. व्हेरी गुड. अजून काय होऊ शकतं? स्ट्रेस कमी होईल. प्रीती म्हणते कमी ओव्हर थिंकिंग नाही होणार. ओके, ओव्हर थिंकिंग नाही होणार. मन शांत राहील. लावण्य म्हणते येस. फीलिंग बेटर. ओके. आदितीला बोलायचं आहे माईक अनम्यूट करून. ओके ओके आदिती पटकन बोल, ठीक आहे, कारण आपल्याला थोडंसं पुढचं अजून बाकी आहे. संपत आलाय तसं आपलं सेशन. ओके आता फक्त आदिती बोलेल, ठीक आहे. बाकीच्या मुलांनी माईक बंद ठेवा. हा बोल आदिती. आणि जमलं तर कॅमेरा ऑन कर, अदरवाईज ऑफ ठेव चालेल, तुझं नेट जर ठीक असेल तर. नियति, यू आर नॉट शेयरिंग स्क्रीन? हाँ नहीं अभी नहीं शेयर किया है मैंने. मैंने एक एक्टिविटी कराई ना, इसीलिए अभी करूंगी. नहीं सॉरी, मैंने शेयर की है स्क्रीन, नहीं दिख रही है. नहीं दिख रही है. आई एम सो सॉरी, जस्ट अ मिनट. मैं करती हूँ, मैं रीशेयर करती हूँ. रुको, स्टॉप कर दो. आता दिसते का स्क्रीन? अभी दिख रही है मैम स्क्रीन? नो मैम. नहीं दिख रही है. नहीं मैम, नहीं दिख रही. कैमरा ऑन करके दे. नो मैम. ओके बेटा, एक मिनट. यस मैम, दिख रही है. अभी दिख रही है? दिख रही है. ओके ओके, म्यूट दिख म्यूट रही है. एवरीवन, म्यूट. ओके ओके, वेरी गुड. आदिती पटकन बोल. दिख रही है. आदिती सांग पटकन. आदिती बोलत नाहीये. अच्छा ठीक आहे. 9 मिनिटं बाकी आहेत. ओके. सो आता आपण पुढे जाऊया, ठीक आहे. तुम्ही सगळ्यांनी बरोबर उत्तर दिली आहेत मुलांनो, की जर आपण ही अशी प्रॅक्टिस रोज केली तर काय होईल, आपल्या मनातले विचार कमी होतात. तुम्ही हे ऑब्झर्व केलं का, तुमच्यापैकी कोणी ह्या गोष्टीवर लक्ष दिलं का, की जेव्हा तुम्ही तुमच्या विचारांकडे लक्ष देत होतात, म्हणजे जेव्हा तुम्ही तुमच्या मनातल्या विचारांना बघत होतात, त्यावेळेला तुमचं मन शांत झालं, थोडंसं आधीपेक्षा थोडं शांत झालं, असं वाटलं का तुम्हाला? असं असेल तर येस टाका चॅट बॉक्स मध्ये. तुमचा जो विचारांचा जो स्पीड होता, विचार करण्याची जी स्पीड होती, ती कमी झाली असं वाटते का तुम्हाला, जेव्हा तुम्ही ती प्रॅक्टिस करत होता? मी जेव्हा तुम्हाला मेडिटेशन करायला सांगितलं त्यावेळेला असं कोणाकोणासोबत झालं? ओके, श्रद्धा म्हणते, तेज म्हणतोय हो, दशरथ वसावे म्हणतोय येस. ओके. सो मुलांना, आपण जेव्हा आपल्या विचारांना बघतो ना, जसं की आपली आई आपल्याला मस्ती करताना जेव्हा बघते, तेव्हा काय होतं, आपली मस्ती ऑटोमॅटिकली बंद होते. राईट. सो तसंच आहे, आपण जेव्हा आपल्या विचारांकडे बघतो, आपल्या मनाकडे बघतो, काय विचार करतोय हा, हे काय विचार आहेत, असं जेव्हा आपण बघतो तेव्हा ते मन पण आपलं अलर्ट होतं. अच्छा, अरे माझा मालिक माझ्याकडे बघतोय. सो मग ते जे आपलं मन आहे ना, ते थोडंसं शांत होतं, ते थोडंसं अलर्ट होतं आणि ते म्हणतं की नाही ओके ओके, मी आता व्यवस्थित विचार करेल. सो हा एक फायदा आहे. आणि आता एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट जी इथे तुम्हाला स्क्रीनवर लिहिलेली दिसते, युअर थॉट्स आर नॉट यू. ठीक आहे, ही एक अजून एक महत्वाची गोष्ट आहे, जी जर तुम्ही लक्ष दिलं असेल, की तुमचे विचार आणि तुम्ही वेगवेगळे आहात. म्हणजे उदाहरणार्थ, तुम्हाला जर असा विचार येत असेल की मी खूप काळा आहे, किंवा मी काळी आहे, मी सावळी आहे, हा, किंवा मी जास्त सुंदर नाही दिसत, हे विचार आहेत तुमचे, हे सत्य नाहीये. आणि हे तुमचे विचार आणि तुम्ही दोन वेगवेगळ्या गोष्टी आहात. ओके. कोणाला असं वाटत असेल की मी खूप जाडी आहे, मी खूप बारीक आहे, मी खूप जाडा आहे, हा,
हे विचार आहेत, त्या विचारांना सत्य मानू नका. ओके, सो येस, इन फॅक्ट Niyati ma'am, you are not audible. सॉरी सॉरी मुलांनो, माझं नेट वीक आहे, त्याच्यामुळे माझी मीटिंग अचानक बंद झाली. आय एम सो सॉरी. ठीक आहे, मी परत एकदा माझी स्क्रीन शेअर करते. येस, सो ही खूप मोठी इम्पॉर्टंट गोष्ट आहे, ही तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यात येत नाहीये फुल स्क्रीन मध्ये. नो प्रॉब्लेम. तो सांगण्याचा मतित अर्थ हा आहे की तुमच्या मनामध्ये जे विचार येतात ते अचानक येत नाहीत, असंच कुठून तरी येतात असं नाहीये. आपण त्या विचारांना क्रिएट करत असतो. आपलं लक्ष नसतं म्हणून आपल्याला असं वाटत असतं की मनात विचार येत आहेत, पण ते येत नसतात. ते आपल्याच मनाची रचना असते. सो आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा आपण ते विचार बदलू शकतो. ठीक आहे, हे कळतंय का तुम्हाला? ही गोष्ट ज्यांना समजली असेल त्यांनी चॅटबॉक्स मध्ये येस लिहा, समजलं असं लिहा. ठीक आहे, सो तुमच्या मनामध्ये जर तुमच्याबद्दल जर वाईट विचार असतील, स्वतःबद्दल जर तुम्ही कमीपणाचा विचार करत असाल की मला नाही जमत, मला नाही जमणार, तर तेव्हा तुम्ही स्वतःला आठवण करून द्या की हा फक्त एक विचार आहे. हा विचार जर मी बदलला तर मी काहीही करू शकते. ठीक आहे, येस, व्हेरी गुड. येस, जसं आपण आपले कपडे सिलेक्ट करतो, राईट? तुम्ही सगळेजण कपाटामध्ये तुमचे जे कपडे ठेवलेले असतात, तर तुम्ही रोज ठरवता ना तुम्हाला काय घालायचंय, बरोबर? का ऑटोमॅटिकली कपडे येतात अंगावरती आपल्या? नाही, है ना? आपण ठरवतो आज मला हा ड्रेस घालायचा आहे, उद्या मी हा ड्रेस घालणार आहे, बरोबर आहे? सो अशाच पद्धतीने आपण विचार पण ठरवून करू शकतो की मला असेच विचार करायचे आहेत, मी तसे विचार नाही करणार, मी निगेटिव्ह विचार नाही करणार. ठीक आहे, हे अचानक एका दिवसात नाही होत, ह्याच्यासाठी थोडी प्रॅक्टिस करावी लागते आणि मी हळूहळू तुम्हाला सगळं सांगणार आहे की कसं करायचं हे सगळं. पण आता तुम्ही फक्त ही गोष्ट समजून घ्या की तुम्ही डिसाइड करू शकता की तुम्हाला काय विचार करायचंय. ठीक आहे, आणि जर तुम्ही तुमचे विचार कंट्रोल करू शकलात तर ऑटोमॅटिकली यू कॅन चूज हाऊ टू रिस्पॉन्ड अँड नॉट रिॲक्ट. म्हणजे आपल्याला जे असं होतं ना, रिॲक्शन निघून जाते. म्हणजे आपल्याला असं वाटतं की अरे माझ्या तोंडातून हा शब्द निघून गेला, अरे मला कळलंच नाही, मी कधी त्याला एक फटका मारला, हा माझा हात कधी उठला मलाच कळलं नाही. हा, तर हे होणार नाही. आपण जे बाहेर पण जे व्यक्त करतोय ते पण मग विचारानिशी येईल. ओके, हे समजलं सगळ्यांना? ओके, किती तुम्ही हुशार मुलात, तुम्हाला जास्त सांगायची गरजच नाहीये. येस, आणि आणखी एक महत्वाची गोष्ट, आज आपण आणखी एक महत्वाची गोष्ट काय शिकलो की आपण आपल्या विचारांना बघू शकतो, त्यांच्यामध्ये न फसता, विदाउट गेटिंग स्टक इन देम. म्हणजे जसं की शाळेतले विचार आले, समजा उदाहरणार्थ शाळेचे विचार येतात, अरे आता शाळा चालू होणार आहे यार, तर तुमची आत्ता सुट्टी चालू आहे, तुम्ही आत्ताच शाळेचा विचाराचं टेन्शन घेऊन आता तुमच्या सुट्टीचा टाइम खराब का करताय? सो ते विचारायला येऊ द्या आणि जाऊ द्या, त्याच्यामध्ये अडकू नका. ठीक आहे,
त्या विचाराला बघा की तो अच्छा शाळेचा विचार येतोय, ठीक आहे, पण जाऊ दे, अजून शाळा चालू व्हायला टाइम आहे, सो जाऊ दे, आता मी टेन्शन नाही घेते. ओके, येस. ओके, आता मी तुम्हाला लास्ट होमवर्क देते. आपलं आजचं सेशन झालेलं आहे. होमवर्क नीट समजून घ्या. चॅट बॉक्स ऑफ करते. सो तुम्हाला मी एक छोटासा होमवर्क देते. नेक्स्ट वीक आपण भेटणार आहोत परत. होमवर्क असा आहे की ह्या आठवड्यामध्ये जेव्हा जेव्हा तुम्हाला असं वाटेल की खूप विचार येतात, अरे बापरे खूपच असं म्हणजे खूप आनंदाचे पण खूप जास्त विचार येतात, किंवा कधी कधी खूप टेन्शनचे विचार येतात आणि खूप असं ओव्हरवेल्मिंग वाटतं की खूप विचार झाले डोक्यात, त्यावेळेला थांबवायचा प्रयत्न करा स्वतःला. थांबा एका जागी, स्टॉप. ओके, काय विचार येत आहेत बघा ते डोक्यामध्ये. ओके ओके, शाळेचे विचार येत आहेत, ओके, भविष्याचे विचार येत आहेत, परीक्षेचे विचार येतात, ओके, स्टॉप. आणि मग त्यावेळेला स्वतःला ही आठवण करून द्यायची आहे की मी माझे विचार नाहीये, मी माझ्या विचारांपासून वेगळं आहे. ठीक आहे. सो आणि ते विचार चेंज करायचे. जर तुम्हाला जे काही टेन्शनचे विचार येत आहेत त्याच्या जागी दुसरा विचार क्रिएट करा. हा तुमचा होमवर्क आहे. ठीक आहे. ह्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, किंवा ज्यांना लिहून घ्यायचं लिहून घ्या. मी तुम्हाला ग्रुपमध्ये पण पाठवेल मराठीमध्ये टाईप करून. होमवर्क समजला सगळ्यांना? समजलं असेल तर समजलं असेल या, कारण की मला येस नो मध्ये कळत नाही की तुमचा येस कोणत्या प्रश्नासाठी आहे. तर ज्यांना समजलं आहे की होमवर्क काय आहे त्यांनी समजलं असं लिहा चॅट बॉक्स मध्ये. तोपर्यंत पूजा मॅम, युट्यूब वर काही क्वेश्चन्स आहेत का कोणाचे? नाही मॅम, अजून तरी नाही. एकदा प्लीज विचारा त्यांना. ओके, युट्यूब वरती जे मुलं बघतायत लाईव्ह त्यांना काही प्रश्न असेल तर विचारा, आणि तुम्ही सुद्धा जे गुगल मीट मध्ये आहेत तुम्हाला पण काही क्वेश्चन असेल तर तुम्ही पण विचारा. चॅट मध्ये टाका तुमचा प्रश्न. ओके. थिंक मोर, टॉक लेस. अरे नाही बेटा, थिंक पण लेस. थिंक लेस अँड टॉक लेस. येस. सो होमवर्क सगळ्यांना समजलंय असं मला वाटतंय. येस, समजलं 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 सगळेजण लिहितात. व्हेरी गुड. प्लीज रिपीट वन मोर टाइम. ओके, मी होमवर्क परत एकदा सांगते, सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका. चॅट बॉक्स मी ऑफ ठेवते. ओके, मुलांना टाईप नका करू आता. ठीक आहे. सो होमवर्क असा आहे की ह्या आठवड्याभरामध्ये रोज तुम्ही चेक करायचंय तुमच्या मनामध्ये, जेव्हा पण तुम्हाला असं वाटेल की खूप विचार येत आहेत, ठीक आहे, खूप तुमच्या मनामध्ये विचार चालू आहेत एखाद्या गोष्टीचे, तर तुम्हाला काय करायचंय त्यावेळेला? थांबायचंय, स्वतःला थांबवायचंय त्यावेळेला आणि बघा कसले विचार येत आहेत. आणि त्यावेळेला स्वतःला सांगा की हे मी नाहीये, मी माझे विचार नाहीये, मी वेगळं आहे, त्यामुळे मी वेगळे विचार क्रिएट करू शकतो. ठीक आहे. जे मनामध्ये विचार येत आहेत. मैम, हाँ मैम, अगला सेशन का भी टाइम होने वाला है. हाँ हाँ हो गया मैम, मैं सिर्फ होमवर्क बता रही हूँ बच्चों को, वापस एक बार हो गया. येस, ठीक आहे. तर त्यावेळेला त्या विचारांना चेंज करता आलं पाहिजे. ऍटलिस्ट तुम्हाला चेंज जरी नाही करता आलं तरी चालेल, पण त्यावेळेला थांबून फक्त बघा त्या विचारांकडे. एवढं जरी केलं तरी पण चालेल. ठीक आहे. मला नेक्स्ट वीक ऐकायचं तुमच्यापैकी कोणी कोणी हे केलंय. ठीक आहे. आय एम शुअर, कारण की असं खूप वेळा आपल्यासोबत होत असतं की आपल्या मनामध्ये खूप विचार येतात. ठीक आहे. सो नक्की हा होमवर्क करायचा आहे. ज्यांनी ज्यांनी हा होमवर्क केलाय, मला नेक्स्ट सेशन मध्ये तुमचा अनुभव ऐकायचा की तुम्हाला जमलं की नाही जमलं हे करायला. ठीक आहे. ओके मुलांनो? येस मॅम. येस ओके मॅम. तुम्हाला ओके मॅम. वन लास्ट क्वेश्चन, आजच्या सेशन मध्ये तुम्हाला बोर झालं की मजा आली? मला चॅट बॉक्स मध्ये सांगा. मजा आली की बोर झालं, की असं वाटलं की अरे खूपच अवघड आहे, काहीतरी अवघड वाटलं का? खरं खरं सांगा बरं का. मजा मजा मजा, सोप्प मजा.
फनी क्लास, अरे वा. ओके ओके, नाईस, मजा. ओके, तुम्हाला असं सेशन परत केलं तर आवडेल का तुम्हाला अशा टाईपचं? म्हणजे हे जे आपण आज मनावरती सेशन केलंय ह्याच्या पुढचं तुम्हाला अजून शिकायला आवडेल का? असं असेल तर हो लिहा. हो, येस, हो. ओके, ग्रेट. थँक्यू सो मच मुलांनो. मला पण खूप मजा आली तुम्हा सगळ्यांसोबत हे सेशन करताना. आणि